नमस्कार मंडळी, माझ्या छायाज आर्ट अँड क्राफ्ट चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी रुखवत भाग 4 मध्ये सुंदर असे वेडिंग कॅलेंडर सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग सुरू करू आपल्या आजच्या क्राफ्टिंग व्हिडिओला। कॅलेंडरसाठी मी 12 सेंटीमीटरचा रेडियस असणारा गोल आकाराचा पुट्टा कापून घेतला आहे। पुठ्ठ्याला आधी व्हाईट ॲक्रेलिक कलर मारला व त्यानंतर त्याच्यावर पिंक कलर मारून घेतला। प्लेन व्हाईट पेपरवर वेडिंगचा मंथ ड्रॉ केला आणि लग्नाच्या डेटवर हार्ट शेप ड्रॉ करून घेतला व ते कार्डबोर्डवर चिटकवून घेतले। कार्डबोर्डवर झरोक्याचा आकार ड्रॉ करून घेतला। मोल्डिंग क्ले झरोक्याच्या आउटलाईनने चिटकवून घेतला। वेडिंग कॅलेंडरच्या डेकोरेशनसाठी मी एका कार्डबोर्डवर कलश आणि लग्नघाटची ड्रॉइंग तयार केली व ती कट करून घेतली। कलश आणि लग्नघाट कॅलेंडरवर उठावदार दिसावेत म्हणून मी त्यांना क्लेने कव्हर केले व त्यांना सुंदर असे कलर मारून घेतले। कॅलेंडरवर वधूचे आणि वराचे नाव व्हाईट कलरने लिहिले व तयार केलेला कलश आणि लग्नघाट दोन्ही बाजूने चिटकवून घेतले। कॅलेंडरच्या बॉर्डरला व्हाईट मणी चिटकवून घेतले। तसेच कलश आणि लग्नघाटी भोवती सुद्धा छोटे छोटे मणी लावून घेतले। लग्न तारखेला क्लेने कव्हर केले व लाल रंग मारून घेतला। तसेच वरच्या बाजूस सोनेरी रंगाची लेस लावून घेतली आणि जी थोडी रिकामी जागा राहिली आहे तिथे आर्टिफिशियल फुले चिटकवून घेतली। कॅलेंडरच्या खाली लटकन तयार करण्यासाठी मी व्हाईट आणि येलो रंगाच्या ऊनचा वापर केला आहे। तयार केलेले लटकन मण्यांसोबत ओवून घेतले व ते कॅलेंडरच्या मागील बाजूस चिटकवून घेतले। झरोक्यामध्ये वधू आणि वराचा फोटो लावून घेतला। तर अशा अगदी सोप्या पद्धतीने मी वेडिंग कॅलेंडर तयार केले आहे। माझे हे रुखवत वेडिंग कॅलेंडर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। थँक्यू, बाय।